वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहणार आहोत APL आदिवासी प्रीमियर लीगचा ऑक्शन सोहळा देखील पार पाडला गेला। जवळजवळ आदिवासी प्रीमियर लीग मध्ये 240 खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत। जवळजवळ एकंदर 16 संघ आपण पाहणार आहोत आदिवासी प्रीमियर लीग मध्ये। नाही खास करून आदिवासी प्रीमियर लीग करता KPLचं मैदान म्हणजेच कॉमन क्रिकेट असोसिएशनचं मैदान आपण पाहणार आहोत। ऐशा मैदान या नावाने निश्चितच ओळखलं जाते आणि त्या मैदानावरती आदिवासी प्रीमियर लीग 2026 देखणं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 240 खेळाडूंची ही निवड केली गेली आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मधून। जवळजवळ 16 संघ आपण पाहणार आहोत। 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी च्या कालावधीमध्ये निश्चितच आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत। मॅचला सुरुवात करायची। 4 ओव्हरचा मॅच, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। निलेश दिवा आणि त्याला साथ देण्याकरता मिस्टर रोशन घोषे। दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मग ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारे हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी या संघाचे। तर पहिले षटक टाकण्याकरता मिस्टर प्रेम जाधव हा सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक। राऊंड द विकेटना हा पहिला वेगवान बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता, फटका फसलाय आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज निलेश दिवा होईल बाद। अरे वाह, थँक यू सो मच। पहिल्याच बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न, निलेश दिवा मात्र बाद झालेत। मिस्टाइम स्ट्रोक खेळले गेले। समोरच्या दिशेने मात्र कल्पेश कोटावळे होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल मात्र पकडला गेला। नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय ऋतिक घोषे। प्रेम जाधवचा पुढील बॉल, ओहो सॉफ्टहँडने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल होता। चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अगदी हलकासा बाउन्स झाला आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षक साईनाथ भोईरच्या हातामध्ये जाऊन चेंडू अगदी वेगाने विसावला होता। रवींद्र गोवर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। वेलकम, स्वागतम, सुस्वागतम। ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे सदस्य देखील आहेत। यावेळेस हा चेंडू वेगवान तर आहे परंतु दिशा थोडीशी चुकीच्या एंडनं पाहायला मिळाली आहे। त्याच कारणास्तव हा चेंडू असणार आहे वाईट, म्हणजे अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला सुरुवात होताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर हा वाईट। ओ जबरदस्त चेंडूच्या हाताळणी। प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याकरता माहीर आहे हा गोलंदाज प्रेम जाधव। प्रेम जाधव यांना निश्चितच आपण पाहणार आहोत एव्ही फिटनेस ब्रिटिश 11 च्या संघामध्ये। हो, यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आहे वाईट आणि केक धाव फलकावरती ऍड केलीच जाईल। एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत 2 धावा आलेत। एकच वाईट नाही, पुढील बॉल, यावेळेस आपण पाहतोय
हा चेंडू देखील आहे वाईट. धावफलकावरती धावा 3 लागल्या गेलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकंदर चेंडू फेकून झाले आहेत ते म्हणजेच 3. एकंदर चेंडू 6 फेकले होते, त्याच्यामध्ये 3 चेंडू आपण पाहिले तर मग वाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. अँड लाईन मध्ये निश्चितच हलकीच मिस्टेक. हो, यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कृष्णा भोईर होते, त्याच्याकडनं झाली मिस्टेक. झेल पकडण्याचा प्रयत्न सुंदर होता, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये निश्चितच परतावं लागेल फलंदाज ऋतिक घोषेला. थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न केला, झेल तर सुटला होता, परंतु 2 धावा देखील कंप्लीट झाल्या होत्या. परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपण पाहिला तर मग ऋतिक घोषे हे बाद झालेत. धावफलक 2 पुढे सरकला 5 अंकांवरती, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये ऋतिक घोषेला मात्र परतावं लागलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर लहू घोषे. निश्चितच लहू घोषे यांना आपण सलामीला येताना सातत्यानं पाहिलंय गावदेवी स्फोट भेंडीपडा बी संघाच्या माध्यमातून. परंतु यावेळेस काहीतरी गेम प्लॅनिंग थोडीशी चेंज केली आहे गावदेवी स्फोट भेंडीपडा बी संघानं. नंबर 4 या क्रमांकावरती लहू घोषेला आपण पाहणार आहोत. इथून एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे, परंतु सध्या बोलबाला राहिला या ओव्हरमध्ये प्रेम जाधव या गोलंदाजाचा. फुल टॉस डिलिव्हरी, वेगवान बॉल होता. बॉलला रेट करण्यामध्ये थोडेसे असफल ठरले गेलेत बॅटर लहू घोषे. हा चेंडू देखील आलाय डॉट. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहे 2 बाद 5. नोचा इशारा आलाय, ओव्हर स्टेप. आणखी एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती ऍड केली जाईल. आतापर्यंत बॅटला चेंडू स्पर्श होऊन 2 धावा आल्यात, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग 4 ज्या धावा आल्या त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्या, त्याच्यामध्ये 3 वाईट आणि 1 नो. आताचा बॉल निश्चितच फ्रीहिटचा बॉल असणार आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस हा डॉट बॉल. आणि जवळजवळ पहिल्या ओव्हरचा खेळ इथून मात्र संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू फेकले गेले 10, आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 6 धावा खर्च केलेत. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती 2 बाद 6 धावा आपण पाहणार आहोत. चांगलं यशस्वी षटक पाहायला मिळालं. काही चुका केल्या निश्चितच त्या देखील दुरुस्त करण्यामध्ये यशस्वी झाले गोलंदाज मिस्टर प्रेम जाधव. नंबर 2चे षटक टाकण्याकरता आपण पाहणार आहोत आणखी एक जबरदस्त खेळाडू संतोष कुम. कालच्या दिवसामध्ये आपण ऑक्शन 16 पाहिला. पहिल्या फेरीमध्ये संतोष कुम अनसोल्ड झाले होते, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये जबरदस्त बोली त्यांच्यावरती लागली गेली. जवळजवळ आपण पाहिलं तर मग केबीएम स्फोट सातिवलीच्या संघामध्ये त्यांचा नंबर मात्र लागला गेला. संतोष कुम पहिला बॉल, ओ जबरदस्त स्ट्रोक आहे लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु सुंदर झेल. परतावं लागेल फलंदाज रोशन घोषेला देखील. रोशन घोषे याच्यावर तर निश्चितच सर्वांच्या नजरा होत्या. गावदेवी स्फोट भेंडीपाडा बी संघाचा चांगला परफॉर्मन्स करेल, परंतु चांगला स्ट्रोक खेळले होते. एलिव्हेशन थोडस कमी पाहायला मिळालं आणि डिस्टन्स देखील कमी पाहायला मिळाला, आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद झालेत. धावसंख्या 6 असताना मात्र तिसरा फलंदाज जाईल डगआउटच्या आशयाला. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत संकेत घोषे. इथून एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. चांगले पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप करावी लागणार आहे.
सुरुवात थोडीशी मात्र धीमी झाली आहे गावदेव स्फोट भेंडीपाडा बी संघाची. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, प्ले अँड मिस. हा चेंडू देखील येतो डॉट. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती हा डॉट बॉल. प्रेम जाधवनं देखील पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल हा फेकला गेला. फुल टॉस डिलिव्हरी, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय परंतु धाव मिळेल एक सिंगल. थोडासा लेझीपणा पाहायला मिळाला होता प्रेम जाधवच्या माध्यमातून, परंतु एक सिंगल धाव इथून पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 7 अंकांवरती. लहू घोष ऑन स्ट्राईक. इथून लहू घोषेचं चालणं खूप गरजेचं असणार आहे भेंडीपाडा बी संघासाठी. यावेळेस हा चेंडू थोडासा आपण पाहिला तर ऑस्टमच्या बाहेर जाणारा होता, पंचांनी तेज दर्शवलंय. हा चेंडू असणार आहे वाईट. आव्हानाच्या सर्वात एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक 1ने पुढे सरकलाय 8 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र दर्शवावा लागतो. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू देखील आहे वाईट. आणखी एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. हो, यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. जबरदस्त हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. 6 धावा. षटकार आलाय आणि षटकाराच्या साहाय्याने आता मात्र धाव फलक पोचलं गेलंय 15 अंकांवरती. सुरुवात थोडीशी धीमी झाली होती, परंतु यावेळेस नंबर 2च्या षटकामध्ये संतोष कुंबळा आपण पाहतोय. ओव्हरपिच बॉल त्याने हाताळला आणि लहूच्या बॅट मधने जबरदस्त षटकार देखील पाहायला मिळाला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला अलाउन द कार्पेटच्या साइडने चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. हलकेसे स्टेप आउट थोडेसे पुढे गेले होते बॅटर आणि निश्चितच रनआउटची संधी देखील बनली होती, परंतु सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेलेत. एक सिंगलला धाव फलक पोहोचले गेले 16 अंकांवरती. 16 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. पंच क्षमा असावी. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. रनआउट आहे की मग नाही हे चेक करण्याकरता. खूप क्लोज हा डिसिजन होता आणि फलंदाज बाद असणार आहे. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या
आणखी एक महत्वाचा फलंदाज आपण पाहिला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय, तो म्हणजेच संकेत. सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. संतोष कुमारचा शेवटचा बॉल. यावेळेस बॉलला टॅप केले ऑन साइडला. डीप लॉंग ऑनला मात्र चेंडू पुढे गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णा भोईरचं पाहायला मिळालं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 17 अंकांवरती. इथून अजून सुद्धा दोन्ही षटके बाकी आहेत. पाहूया या दोन्ही षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ केला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा आणि जम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर लगेच मात्र टॉस बॉक्स मध्ये टॉस हा केला जाईल हे देखील लक्षात असू द्या. गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा आणि जम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा या दोन संघामध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाला आम्ही ऑफिशियल कॉल देतोय. दोन्ही षटक संपन्न झाल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मिस्टर रोहित सातवी नावाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. टायगर स्पोर्ट बिपाडा म्हटलं तर मग त्यांचं हे होम ग्राउंड आहे आणि निश्चितच याच मैदानावरती लहानपणापासून अगदी मोठे झालेत हे देखील विसरून चालणार नाहीये. सध्या तरी आपण पाहिला तर मग चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. आता मात्र नंबर 3चं षटक मिस्टर रोहित सातवीच्या माध्यमातून. पहिला बॉल ब्लॉकालमध्ये चेंडूच्या हाताने गेली आहे. लेग बिफोरच्या अपील, परंतु पंचांनी निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर पंच यस आउट आहे. इष्टांच्या समोर पकडलं गेलं आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग फलंदाज सचिन भोईर देखील बाद असणार आहेत. सात जणी बायान आई माझी पहिले मानाची, सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आई एकवीरा 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 माऊली, आई एकवीरा 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 माऊली. विकी दिवा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर फलंदाज आतापर्यंत बाद झाले. जवळजवळ आपण पाहिलं तर 5 विकेट डाऊन झाल्या आहेत गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी संघाच्या. इथून चांगल्या एका पार्टनरशिपची गरज आहे, परंतु पार्टनरशिप होऊ दिली जात नाही. इथून चांगला इतिहास रचण्यासाठी संघर्ष मोठा करावा लागणार आहे. विकी दिवा इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. सॉपेडने खेळले गेलेत ऑफ साइडला. एक सिंगल मात्र मिळेल. विकी दिवा निश्चितच एक चांगला सेन्सिबल स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेला, कारण लहू घोषे पूर्णपणे सेट झाले. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आला आणि तो चांगला धावा बनवू शकतो. आणि अशा खेळाडूला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं होतं आणि निश्चितच स्ट्राईक वरती यावेळेस त्याला आणलं गेलं. फुल टॉस बॉल ऑन साइडला इनटू द गॅप. रिकामा जागा भरा आणि ती रिकामी जागा मात्र या ठिकाणी भरली आहे. स्क्वेअर लेगचं क्षेत्र थोडस खाली होतं आणि निश्चितच त्या क्षेत्रामध्ये हे स्ट्रोक खेळले गेलेत. लहू घोषे आणि त्यांच्या बॅट मध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश दिवा साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी होती. लॉंग ऑफच्या दिशेने खेळले गेलेत लहू घोषे. एक सिंगल मात्र मिळेल. कल्पेश गोठावळ्याचं चांगला क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 23 अंकांवरती. इतिहास वाचण्यासाठी नाही तर मग इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करा, कारण म्हटलं गेलंय प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. पुन्हा एकदा सॉपॅनने मात्र हा डिफेन्स पद्धतीने स्ट्रोक मात्र खेळले गेलेत.
एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 24 अंकांवरती. पहा हा चतुरपणा पाहायला मिळतोय विकी दिवा या खेळाडूचा. कारण स्ट्राईक वरती जास्तीत जास्त लहू घोषेला मात्र ठेवलं तर मग चांगल्या धावा बनवू शकतात आपल्या संघासाठी. आणि निश्चितच हेच दर्शवलंय विकी दिवा या खेळाडूने. सध्या तरी थोडासा कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे तो वाढला गेला लहूचा देखील. ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हातांनी एक सिंगल धाव इथून मात्र आली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावफलक पोचले गेले 25 आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिला तर मग तिसऱ्या षटकाचा स्केल देखील संपन्न झालाय. धावफलक पोचले गेले 25 आकड्यांवरती. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे तुमचा आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी लहू घोषेचा आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटिंग करत असताना भरपूर विकेट डाऊन झाल्या, त्याच्यानंतर स्वतःला सावरलं आणि एक चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. इथून नंबर 4चं षटक टाकण्याकरता योगेश माली याला आपण पाहणार आहोत. टायगर स्पोर्ट बिपाडा संघामधून आपण पाहिलं तर मग योगेश माळी, त्याच्यानंतर प्रेम जाधव आणि अल्पेश कोटावळे, त्याच्यानंतर संतोष कुम या 4 खेळाडूंची मात्र निवड झाली आहे आदिवासी प्रीमियर लीग करता. हो स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. अगदी आवडता स्ट्रोक पाहायला मिळाला लहू घोषे याचा. फेवरेट स्ट्रोक आहे. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेनं मोठा स्ट्रोक खेळण्याकरता माहीर आहे लहू. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद होईल लहू घोषे. सरळ बॅटने धावा मात्र येत होत्या मैदानाच्या आतमधून, परंतु बॅट थोडीशी वाकडी करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर मग फलंदाज लहूला मात्र परतावं लागलंय. सुचितचा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज बाद झालेत. काय म्हणाली आधी माया शक्ती, नित्य नेमाने कर माझी भक्ती. भक्ती केल्याने मिळेल मुक्ती, माझं वास्तव्य आहे साऱ्या जगती. या विश्वाची आहे मी माय, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी धन्यवाद तुझ्या डीजे, थँक्यू सो मच. निश्चितच संकटामध्ये कधी घाबरायचं नसतं. संकटाला निश्चितच भिडायचं असतं. कारण संकट तुमच्यातील जिद्द चिकाटी ही पाहण्याकरता येत आहेत. पुढील बॉल यावेळेस चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला योगेश माळीच. लहूला मात्र बाद केलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय संतोष घोषे आलेत, त्याला देखील एक चेंडू वेट केला. व्हेरिएशन आहे योगेश कडे. ओ अजून एक डॉट बॉल. वाह काय जबरदस्त बॉलिंग. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. अजून एक डॉट बॉल. काय जबरदस्त ही बॉलिंग पाहायला मिळतीये.
चला नेक्स्ट मॅच आपण दोन संघामध्ये पाहणार आहोत. गावदेवी स्फोट महाजनपाडा अँड चंबे स्फोट डोंगरीपाडा या दोन संघामध्ये उलटॉस बॉल पॉइंटला मात्र चेंडूला ढकललं. एक धाव वेगानं पूर्ण केला. दुसरा धावायचा प्रयत्न इथून केला गेलाय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज रनआउटच्या सुरामध्ये होईल बाद, तो म्हणजे संतोष घोषे. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 4 षटकांचा खेळ आहे तो इथून मात्र संपला गेलाय. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 32 अंकांवरती गाडी थांबली गेली आहे गावदेवी स्फोट भेंडीपाडा 20 संघाची. आणि 33 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागणार आहे टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघाला या मॅच मध्ये. पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा आणि त्यांच्या समवेत जयंबे स्पोर्ट डोंगरीपाडा या दोन संघामध्ये. चला आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत भूमनचे सदस्य रवींद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते. काटाचा कॉल आला होता परंतु छापा आलाय, म्हणजेच गावदेवी स्फोट महाजनपाडा संघाच्या दिशेने निकाल हा लागला गेला. टॉस जिंकला. डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग असेल. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. बॅटिंग करत असताना साधारणतः किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी 40-45. असे कुठले फलंदाज आहेत तुमच्याकडे? प्लेयर तर कमी आहेत काय की त्यांचा पेपर चालू आहे म्हणून कमी आहेत प्लेयर. आणि निश्चितच सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी पाहायला मिळतात. नंबर 1, 2, 3, 4 या ट्रॉफीज बद्दल काय म्हणशील? चांगले आहेत, बघू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. टॉस जिंकलास तर डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. अगदी मनासारखं झालंय. किती आतुरता होती निश्चितच गावदेवी स्फोट भेंडीपाड्याच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची. खूप होती कारण की आम्ही 1-2 हप्ते खेळलोच नाही. क्या बात आहे. हे आयोजन नियोजन याच्याबद्दल काय म्हणतील? खूप छान आहे. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील. मित्रांनो, हे होते दोन्ही कर्णधार. त्यांच्या निश्चितच आपण प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेतल्या गेल्यात. आता मात्र थेट जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेने. स्पर्धेचे मुख्य समालोचक जयेश ढुकले यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील करूया आपण सुस्वागतम. कालच्या दिवसामध्ये निश्चितच चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. पुढील मॅच मध्ये देखील ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मायक्रोफोन वरती जोडले जातील, परंतु लक्ष आहे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 33 धावांचं. या 33 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की बघ डिफेंड केल्या जातील, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अक्षय अँड योगेश. अक्षय कोठावळे आणि योगेश माळी ही सलामीची जोडी आपण पाहतोय टायगर स्पोर्ट बीपडा संघाकडनं. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर अळहू घोषे. पहिला बॉल हो, यावेळेस पॉइंटला ढकललाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव ही घेतली गेली. 33 धावा इथून बनवायच्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. मॅच रफ अँड टफ स्थिती मध्ये जरूर पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ एकाच एरियातील संघ आहेत आणि प्लस मायनस पॉइंट मात्र दोन्ही संघांना ठाऊक आहेत.
यावेळेस डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल मिस्टर योगेश माळी. चला घाई करायची. योगेश माळे ऑन स्ट्राईक. हो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय शौकार. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. सुरुवात खूप चांगली या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात योगेश. फुलटॉस बॉल होता. चांगले स्ट्रोक खेळले गेलेत ऑन साइडला. शौकार देखील आला. फलक पोचले गेले 5 अंकांवरती. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आले परंतु दुसऱ्या बॉलवरती शौकार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता परंतु चेंडू आहे वाईट. फलक 1 ने पुढे सरकलाय 6 अंकांवरती. 33 धावा विजय करता बनवायचे आहेत. लहूचा पुढील बॉल. ओ यावेळेस दांडी 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 गोल. परतावा लागेल योगेश मालियाला. डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक पहिला टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघाला. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादानी. राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादानी. संतोष को न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं तर मग संतोष कुम यांचा थोडासा फॉर्म आहे तो आउट फॉर्म पाहायला मिळालाय. जिथं चांगला फॉर्म मध्ये येण्याकरता चांगला क्रिकेट संतोष कुमला देखील खेळावा लागणार आहे. कारण ज्या ज्या वेळेस संतोष कुम फॉर्म मध्ये आलेत ना त्या वेळेस बीबीपाडा गावामध्ये ही ट्रॉफी नक्की झाली आहे. पुढील बॉल. पॉइंटला मात्र ढकलण्याचा प्रयत्न इथून केला होता संतोष कोमण. प्ले अँड मिस हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल त्याच्यानंतर शौकार. त्याच्यानंतर एक चेंडू वाईट देखील हाताळलाय परंतु एक विकेट आणि डॉट बॉल ही चांगली वापसी करताना दिसतोय गोलंदाज लहू. हो यावेळेस थोडासा इम्प्रोवायझेड स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. वेगळा हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावायचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता ही तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंमध्ये. कॉलिंग खूप महत्वाचे असते आणि ते दृश्य मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 ने धाव फलक पोचले गेले 9 अंकांवरती. अजून का चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. समोरच्या दिशेने खेळले गेले अक्षय इनटू द गॅप. चेंडू वेगाने प्रस्थान करतो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि या चौकाराच्या सायना धाव फलक पोचले गेले 13 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. 33 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या म्हणजे 13. अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धावांची इथून आवश्यकता असणार आहे. चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना मिस्टर अक्षय कोठावळे. सुरुवातीला योगेश आले होते परंतु ते बाद झाल्यानंतर संतोष कोम यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील.
इथून गुच्छाने विकेट मात्र पकडावे लागणार आहेत गावदेवी स्फोट भेंडीपाडा बी संघाला. सध्या तरी आपण पाहिलं तर मग निलेश दिवा फुल फॉर्म मध्ये आहेत. चांगली गोलंदाजी ते करू शकतात. हो, पहिलाच बॉल निलेश दिवाचा समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता होती, परंतु फटका थोडासा मात्र मिस टाइम पाहायला मिळाला आहे. परंतु 2 धावा ह्या वेगाने पूर्ण केलेत आणि या 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले 15 अंकांवरती. इथून प्रत्येक धाव थांबवणं तेवढीच गरजेची आहे गावदेवी स्फोट भेंडीपाडा बीज संघाला. कारण आता मात्र तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स जे आहे ते भरपूर कमी आहे आणि ते बॅलन्स कशा प्रकारे खर्च करावा याच्यावरती देखील लक्ष द्यावं लागेल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे आणि निश्चितच वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून निलेश दिवाला एकच मनामध्ये ठेवावं लागणार आहे की जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट. परंतु फुल टॉस बॉल संतोष कुम ऑन फायर. आकाशाला गवसणी घालणारा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला संतोष कोमच्या बॅट मधनं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषच्या पार. 6 धावांकरता षटकार. फक्त भोला मी साई बाबाचा, बाबा तावीज माझ्या गल्याचा, तावीज माझ्या गल्याचा, बाबा तावीज. धन्यवाद. संतोष करता मेजवानी होती. फुल टॉस बॉल हाताला, त्याच्यावरती षटकार त्याने पेश केलाय. अजून एक. वाह 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 संतोष कुम, काय जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार ठोकलाय निलेश दिवाच्या विरोधामध्ये. षटकार. दर गुरुवारी या दरबारी त्याला पूजताव नेहमी मनाने, दर गुरुवारी या दरबारी त्याला पूजताव नेहमी मनाने. आज राहतो आम्ही सुखाने साई बाबा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धावफलक भुसले गेले 28 आकड्यांवरती. अजूनही जिंकण्याकरता 5 धाबांची आवश्यकता आहे. एकतर्फी स्मॅश अगदी हा फिरवण्याचा प्रयत्न संतोष कुमचा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव मिळेल, सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 29 आकड्यांवरती. अजूनही 4 धावांची आवश्यकता असणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. अक्षय ऑन स्ट्राइक. हो, यावेळेस आपण पाहतोय थोडासा हा वाकून स्ट्रोक खेळले गेलेत. अक्षय 2 धावा इथून मात्र सहज पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले 31 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ आहे तो इथूनच संपन्न झाला. अजूनही 1 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. 2 धावांची आवश्यकता आहे. स्टेप आउट होऊन खेळले गेलेत. 1 बाउन्सनं चेंडू अगदी क्लिअर होईल. पॉइंट लाईनच्या पलीकडे वेगाने निघून गेला सीमारेषा पार आणि आलाय हा विजय स्ट्रोक. चौकार अक्षय कोठावळेच्या बॅट मधनं आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय तो म्हणजेच टायगर स्पोर्ट बीपाडा या संघानं. हार्ड लक टीम गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा बी. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाईल संतोष कोम या खेळाडूला. बॉलिंग देखील खूप चांगली केली आणि